हायर सेकंडरी स्कूल पूर्णा येथे माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा. रेल्वे हायर सेकंडरी स्कूल पूर्णा येथे माजी विद्यार्थ्यांचा सत्कार व मनोगत व्यक्त करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात मुख्य अतिथी प्राध्यापक डॉक्टर दयानंद कांबळे यांच्या उपस्थितीत झाली. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून प्राध्यापक डॉक्टर विलास खराटे, श्री विजय भोजने, श्री सिद्धार्थ गोदाम, प्रशांत वाघमारे, युसुफ खान पठाण, कपिल थोरात व कांचन ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सत्काराचे कार्य प्राचार्य डॉक्टर व्ही.आर. मुंडे सर, श्री बी.एन. भाले सर, डॉक्टर पुष्पा कोकिळ व दिगंबर धामणगावे सर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन संपन्न झाले. अनुभव कथनाच्या सत्रात उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींचा उजाळा देत आपापले मनोगत व्यक्त केले. अनेकांनी शिक्षणातून मिळालेल्या जीवन मूल्यांचा उल्लेख करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजक यशस्वीरित्या पार पाडण्यात आले असून यावेळी नगरसेवक प्रकाश कांबळे, उपनगराध्यक्ष मुकुंद भोळे, नगरसेवक उत्तम खंदारे, अब्दुल मुजीब, सुनील जाधव, नगरसेवक प्रतिनिधी मिलिंद कांबळे, दादाराव पंडित, ताज मामा, अनिल खराटे, अमजद नूरी, धम्मा जोंधळे व गौतम भोळे यासह माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती अशी माहिती आयोजकांनी दिली. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक सुधाकर सोनवणे, बागुल, राजू ससाने, धम्मपाल वाहिवळ, राजरत्न खंदारे, आनंद गायकवाड, आसिफ खान ज्योती नायर आदींनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मा वायवळ यांनी केले व आभार अनुराध पुंडगे, निलेश धामणगावे यांनी मानले. नगरसेवकांचा जो सत्कार केला त्या संयोजन समितीने केला, त्या संयोजन समितीचे मी खूप कौतुक करतो की त्यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम अरेंज केला आणि सगळ्यांना एक आणलं. आम्हाला सर्व शिक्षकांनाही नगरसेवक काही माहिती नव्हते, पण सगळे नगरसेवकाचा परिचय आज आम्हाला या ठिकाणी झाला. आणि मी या माध्यमातून आणखीन एक संयोजन समितीला एक विनंती करतो की आजचे सगळे नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत त्यांचा सगळा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या ग्रुपवर घ्यावा, म्हणजे आम्हाला वेळोवेळी त्यांच्याशी संपर्क करता येईल, म्हणजे आम्ही त्यांचा विकास पूर्ण शहरा दृष्टीनं काय काम करतात हे सगळं आम्हाला अवलोकन करता येईल, हीच मी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. तर हे जे काम मी केलेलं आहे ते खरं तर मी रिटायर झाल्यापासून सामाजिक कार्यच करते, त्यामुळं हा अनुभव मला खूप आलेला आहे. डॉक्टर काब्दे सरांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर मी रिटायर झाल्यापासून काम करते, त्यामुळं हे जे आहे ते कुठले आणि मी स्वतः जेव्हा रस्त्याने फिरते तेव्हा माझं लक्ष फक्त त्या कचऱ्यांकडे आणि काय चाललेलं ह्याच्याकडे असतं. त्यामुळं मला हे जे तुम्ही म्हणता जे अंजन घातलं ते अंजन घातल्यानं मी तुम्हाला शिकवलं आणि शिक्षकांचं कामच आहे शिकवायचं. पहिल्यापासून आम्ही शिकवत आलो, अजूनही शिकवतो. यापुढे जरी तुम्हाला गरज पडली तर आम्ही तुम्हाला शिकवण्यासाठी तयार आहोत. आणि याच्यावर विचार करून लोकांनी, ह्या नगरसेवकांनी आपलं काम करावं एवढीच आमची इच्छा आहे. आणि तुम्ही ह्या सगळ्यांनी जे शाळेचा, ह्या संयोजन समितीने जो शाळेचा विचार करून की आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल व्हायला पाहिजे असं हे जो कार्यक्रम केला त्यात या नगरसेवकांनी त्यांना दाद द्यावी आणि हा कार्यक्रम ह्याच्यानंतर पूर्णेचा चांगला विकास करावा. मी भाषणात सांगितलंच आहे, त्याच्यामुळे अजून पुन्हा सांगत नाही. धन्यवाद. सर्वप्रथम नमस्कार. रेल्वे हायर सेकंडरी स्कूल शाळेतून अनेक विद्यार्थी या पूर्णा नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्याच्या नंतर संयोजन समितीच्या मनामध्ये एक विचार आला की आपल्या शाळेतील माजी विद्यार्थी आणि त्यांचे आप्तस्वकीय जवळपास 50% वरती या नगरपालिकेमध्ये निवडून आले. आपल्याच शाळेमध्ये असलेले सिनियर, ज्युनियर किंवा सोबत असलेले सहकारी निवडून आले. आपल्या माणसांचा सत्कार करावा. आपल्या मराठी मीडियम आणि इंग्रजी माध्यम शाळेतले सर्व नगरसेवक जे निवडून आलेत त्यांचा आपण माजी विद्यार्थ्यांनी सत्कार करावा अशी संकल्पना सर्वप्रथम या समितीने रेल्वे शाळेचे विद्यार्थी असल्यामुळं आमच्या गुरुवर्यांच्या समोर, तसंच आमचे मार्गदर्शक आदरणीय दयानंद कांबळे सर, सिद्धार्थ गोदाम सर यांच्यासमोर मांडली. या सर्व शाळेचा आपला एक परिवार असल्यामुळे रेल्वे शाळा ही आपली एक शाळा नसून एक पूर्ण परिवार असल्यामुळं जसं आम्हाला आमच्या वरिष्ठ विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केलं व हा विचार आम्ही ग्रुपमध्ये चर्चिल्याच्या नंतर सर्व गुरुजन वर्गांनी आम्हाला सांगितलं की हा अतिशय उत्तम व चांगला कार्यक्रम होईल आणि आपण
आपल्यातून निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार निश्चित करावा आणि सर्व आपल्या रेल्वे शाळेतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी होकार दिला, भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळं याचं नियोजन आपल्या सर्वांच्या वतीनं फक्त एक संयोजन समिती म्हणून आम्ही सर्वांनी पुढाकार घेऊन आदरणीय मुंडे सरांच्या प्रमुख मार्गदर्शना आणि सल्ल्यानुसार आदरणीय भाले सर असतील, आदरणीय आमचे बाबा दिगंबरराव धमनगावे सर असतील, आदरणीय माझ्या बाई आपल्या सर्वांच्या लाडक्या बाई पुष्पाबाई असतील, त्याचबरोबर खराटे दादा आहेत, गोदाम सर आहेत, आपले दयानंद कांबळे सर आहेत, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार आज रोजी आपण हा कार्यक्रम इथं आपल्या माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ ते नगरसेवक या पदावर निवडून आलेत आणि आपल्या भागाचा काही विकास करतील, आपल्या विद्यार्थ्यांचा विकास त्यांनी करावा, आपली जी इथली खेळ संस्कृती आहे ती वाढीस लागावी. अनेक गोष्टी इथं होत्या. आता रेल्वे प्रश्नापेक्षा आपल्या सर्व भागाचा विकास करून इथं अधिकाधिक कलासंपन्न क्रीडा प्रकार कसे चालू होतील या अपेक्षेसहित आम्ही त्यांचा सत्कार ठेवला. त्यांनीही याला खूप प्रतिसाद दिला. संपूर्ण वेळ ते इथं होते. त्यांनी त्यांचं दिलखुलास मनोगत एक लहान विद्यार्थी होऊन एक बालक होऊन त्यांनी इथं आम्हाला वेळ दिला. त्याबद्दल संयोजन समितीच्या वतीनं आम्ही आमच्या सर्व ज्येष्ठ कनिष्ठ सहकारी निवडून आलेल्या सर्वांचं, त्यांच्या परिवारांचं, जे स्वतः आमच्या काही महिला भगिनी निवडून आलेल्या आहेत त्या सर्व माता भगिनींचं देखील आम्ही विशेष करून अभिनंदन करतो. त्यांच्या प्रतिनिधींचं अभिनंदन करतो व आपण सर्वांनी जो सहकार्य केलं असं सहकार्य संयोजन समितीला यापुढेही मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. संयोजन समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.